मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा आपल्याला लोक सावध करण्याचा प्रयत्न करतात. आपण सावध व्हायचं की नाही हे आपल्यावर अवलंबून असतं. तो एक सामाजिक कर्तव्य म्हणून, सार्वजनिक कर्तव्य म्हणून समोरचा माणूस आपल्याला सावध करत असतो. हा कोण आलाय शहाणा असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलीत तर त्याचं काही नुकसान होणार नाही. चार शब्द बोलल्याची त्याची ऊर्जा वाया गेली एवढंच त्याला वाटेल. पण जर त्याचा इशारा गंभीर असेल आणि तो आपण विचारात घेतला नाही आणि जर मोठं नुकसान झालं तर त्याला आपण कर्मदरीची जबाबदार असतो. पण अनेकदा असं होतं की तू कोण शहाणा. मला आठवतं मित्रांनो, 2013च्या ऑगस्ट जुलै वगैरे कधीतरी टाइम्स ऑफ इंडियामध्ये जयराम रमेश या काँग्रेस नेत्याची आणि तत्कालीन मंत्र्याची मुलाखत आली होती. ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने आपल्या आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा चेहरा किंवा नेता म्हणून घोषित केलं होतं. आणि लक्षात ठेवा, जयराम रमेश हे त्यावेळेला केंद्रात मंत्री होते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये. आणि त्यांनी अत्यंत गंभीर इशारा दिला. तो खरोखरच गंभीर होता. मी यापूर्वी अनेकदा त्याचा संदर्भ दिलेला आहे. जयराम रमेश म्हणाले होते की नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातलं काँग्रेस समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं नव्हतं. नरेंद्र मोदी हे आव्हान आहे म्हणजेच काँग्रेससाठी येऊ घातलेलं संकट आहे. पण ते काय म्हणतात हे समजून घेण्याची इच्छा सुद्धा काँग्रेसच्या सर्वोच्च किंवा मधल्या कुठच्याही नेतृत्वामध्ये नव्हती. आणि त्यामुळेच जयराम रमेश यांचा इशारा लक्षात घेऊन सावध होण्यापेक्षा काँग्रेसकडून अधिकाधिक आगाऊपणा होत गेला आणि त्याची किंमत 8-9 महिन्यानंतर 44 जागांपर्यंत काँग्रेस खाली आली इतका झाला. पण ज्या वेळेला जयराम रमेश यांची ती मुलाखत टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाली होती तेव्हा काँग्रेसचे एक मध्य प्रदेशातले नेते आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे प्रवक्ता असलेले सत्यव्रत चतुर्वेदी म्हणून होते. त्यांनी इतक्या शिव्या शाप दिले जयराम रमेशांना, जो त्यांच्या पक्षाचा केंद्रात तेव्हा मंत्री होता, की एवढं जर मोदींचं कौतुक वाटत असेल आणि एवढं जर मोदींविषयी आकर्षण असेल तर जयराम रमेश यांनी मंत्रीपद सोडावं, काँग्रेस पक्ष सोडावा, भाजपत जावं आणि मोदींच्या आरत्या ओवाळाव्या. ही काँग्रेसच्या अधिकृत राष्ट्रीय प्रवक्त्याची प्रतिक्रिया होती. व्यक्तिगत पातळीवर जयराम रमेश यांचं काही नुकसान झालं नाही. सत्यव्रत चतुर्वेदी बोलून गेले आणि बघता बघता काँग्रेसमधून पेव फुटलं. मोदी भक्त हा शब्द त्यानंतर आला. तुम्हाला मोदी भक्ती करायची तर भाजपात जा, हे जे काय सत्यव्रत चतुर्वेदी बोलले त्यानंतर मोदींचं कौतुक करणारा कोणी असेल त्याला मोदी भक्त म्हणण्याची फॅशन झाली. आज 12 वर्षानंतर त्याच मोदींना हरवायचं कसं, आपण सत्तेत कसं जायचं नाही, आपण त्याच मोदींना हरवायचं कसं, याची चिंता काँग्रेस सकट त्यांच्या समर्थनासाठी येणाऱ्या अनेक प्रादेशिक पक्षांची आहे. नेहरूंना सुद्धा निवडून आलेला पंतप्रधान या विक्रमामध्ये नरेंद्र मोदींनी आज मागे टाकले. आणि या एका गोष्टीवरून आपल्याला कळू शकतं की जयराम रमेश यांना मोदी हे केवढं मोठं आव्हान आहे हे समजू शकलं होतं. पण आज तो पण माणूस राहुल गांधी यांच्यासारख्या निर्बुद्धाच्या मागे एका राज्यसभेच्या जागेसाठी फरफटत चाललेला आहे.
खरं तर जयराम रमेश हे आज सुद्धा आपला तो इंटरव्ह्यू काढून दाखवू शकतात की मी सांगितलं होतं हे संकट आहे. सत्यव्रत चतुर्वेदी कुठे गायब झाले माहिती नाही, पण तो इशारा समजला असता तर 8 महिने काँग्रेस पक्षाकडे होते. आणि हे सगळं तेवढ्यावर थांबलं नव्हतं. मला आठवते ते बरोबर असेल तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मधली गोष्ट आहे, 2013च्या. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले नव्हते, तरी काँग्रेसची सगळी सूत्र हायकमांड म्हणून राहुल गांधींच्या हाती आली होती. आणि राहुल गांधी ज्या प्रकारे 2014च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी करतायत ती आत्मघातकी आहे, हे जयराम रमेश यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. राहुल गांधी हा तद्दन बेअक्कल माणूस आहे असं त्यांना म्हणायचंय, पण अत्यंत साजूक तुपात बोलावं तसं जयराम रमेश म्हणाले होते की आम्हा सगळ्या काँग्रेसवाल्यांना 2014च्या येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची चिंता आहे. आणि राहुल गांधी मात्र काँग्रेस संघटनेला 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज करत आहे. याचा अर्थ असा की 5 वर्षानंतरच्या लढाईसाठी राहुल गांधी तयारी करतायत, पण या माणसाला अवघ्या 8 महिन्यावर 6 महिन्यावर लोकसभेची सगळ्यात मोठी निवडणूक उभी आहे आणि समोर सगळ्यात आक्रमक असा सेनापती घेऊन विरोधी पक्ष आलेला आहे. हे राहुल गांधींना थांग पत्ता नाही इतका हा माणूस बेअक्कल आहे. अर्थात हा माणूस बेअक्कल आहे माझं वाक्य आहे, पण टाइम्सला दिलेल्या दुसऱ्या मुलाखतीत सुद्धा जे काय जयराम रमेश बोलले याचा आशय तो आहे की आपल्या समोर संकट काय आहे, आपल्या समोर आव्हान काय आहे, याचा पत्ता नसलेल्या माणसाच्या हातात काँग्रेसचं नेतृत्व आहे, हेच जयराम रमेश यांना सांगायचं होतं. आणि आज तेच राहुल गांधींचे सगळ्यात मोठे सल्लागार वगैरे काय म्हणतात, मीडिया प्रमुख वगैरे वगैरे. आणि आज म्हणजे 12-13 वर्षानंतर आपण कुठे आलोय बघा. त्या सगळ्या संकटाचे आणि आव्हानाचे दुष्परिणाम काँग्रेस भोगते. सगळे काँग्रेसच्या विचारांचे पक्ष लहान मोठे मित्र पक्ष भोगतायत. आणि जयराम रमेशना सुद्धा आपले शब्द आठवत नाहीयेत. आणि अशा पार्श्वभूमीवर जेव्हा तशाच प्रकारचा इशारा दुसरा कोणी काँग्रेस नेता देत असेल तर तो मला अतिशय गंभीर वाटतो. आणि तो काँग्रेस नेता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. बंगालमध्ये ताज्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये लागोपाठ 3 विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या आणि 15 वर्ष सातत्याने 13 वर्ष केंद्रातल्या मोदी सरकारला आव्हान देणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या हातून सत्ता गेली आहे, बहुमत गेले आणि जवळजवळ पक्ष कोसळून पडलेला आहे. आणि त्यामुळे या नंतरच्या काळात प्रादेशिक किंवा बिगर भाजपा पक्षांसाठी भविष्य काय याची जगभर देशभर चिंता चालू असताना पृथ्वीराज चव्हाण जे वक्तव्य करतात ते म्हणूनच गंभीरपणे घेण्याचं आहे. कारण जयराम रमेश यांनी जो इशारा 13 वर्षापूर्वी दिला होता त्याच्या पुढचं पाऊल पृथ्वीराज चव्हाण यांनी टाकलेले. राहुल गांधी बेअक्कल आहेत हे अत्यंत साजूक शब्दात जयराम रमेश यांनी 13 वर्षापूर्वी सांगितलं होतं. आज राहुल गांधी हे अत्यंत चुकीच्या मार्गाने, चुकीच्या दिशेने, चुकीच्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या राजकारणाची वाटचाल करीत आहेत हे सांगण्याचं धाडस पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे. एका बाजूला 8 जूनला देशातल्या सगळ्या भाजप विरोधी प्रादेशिक आणि केंद्रातल्या पक्षांची एक बैठक इंडिया आघाडी म्हणून दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये झाली. तिथे राहुल गांधींनी एक प्रवचन दिलं आणि सगळे कसे विरोधी पक्ष कन्फ्यूज आहेत, गोंधळलेले आहेत आणि फक्त दिशा स्पष्ट कोणाला दिसते तर राहुल गांधींना दिसते.
आप सब लोग कन्फ्यूज हो, असं राहुल गांधींनी तिथे जमलेल्या सगळ्या नेत्यांना, म्हणून ममता बॅनर्जी असतील, अखिलेश यादव असेल, तेजस्वी यादव असेल, जे जे कोणी असतील त्या सगळ्यांना खडसावलं. तुम्ही कन्फ्यूज आहात, गोंधळलेले आहात. काय होतंय हे मला दिसतंय आणि कुठच्या दिशेने गेलं पाहिजे हे सुद्धा फक्त मला कळतंय. तुम्ही सगळे निर्मुद्दा असो, मुद्दा तो नाही, गोंधळलेलं आहे. बाकीचे पक्ष नाहीत, कारण ते समोर आलेली चिंता बघतायत, समोर आलेलं संकट बघतायत. ते कन्फ्यूज नाही, पण ते समोर आलेलं संकट ओळखण्याची समजूत बुद्धी राहुल गांधींकडे नाही, हे सांगण्याची हिंमत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये लोकसभेतला विरोधी नेता झाल्यापासून राहुल गांधींनी विरोधी पक्षांचं राजकारण इतकं विस्कटून टाकलेलं आहे आणि पिकनिक आणि टाइमपासचा अड्डा बनवलेला आहे, त्याकडे पृथ्वीराज चव्हाण लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला आठवतं, 1-1.5 वर्ष झालं असेल, मला आता नेमकं आठवत नाही, पण जगदीप धनखड जे उपराष्ट्रपती होते, राज्यसभेचे सभापती होते, त्यांची टिंगल करणारी नक्कल संसदेच्या पायऱ्यांवर बसून काही खासदारांच्या समोर याच कल्याण बॅनर्जींनी केली होती, जे कल्याण बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचे एक आक्रमक नेता आहेत. अचकट विचकट चाळे करणं, नकला करणं, पोरखेळ करणं, यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. अंगविक्षेप करणं, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये अनेक युट्यूबवर दिसतील. असा माणूस देशाचे उपराष्ट्रपती असलेल्या जगदीप धनखड यांची संसद भवनाच्या पायऱ्यांवर अत्यंत घाणेरड्या पद्धतीची नक्कल करत होते आणि राहुल गांधी हे त्यांचं आपल्या मोबाईल फोनवर रेकॉर्डिंग करत होते. हे बघितलेलं आठवतं तुम्हाला? आज त्या कल्याण बॅनर्जीची काय अवस्था आहे? असल्या गोष्टीला विरोधी नेता म्हणून राहुल गांधींनी रोखलं पाहिजे, कारण लोकसभेतला विरोधी नेता या पदावर राहुल गांधी बसलेले आहेत. त्यामुळे आपली भाषा, आपली कृती, आपलं वागणं याविषयी राहुल गांधींनी खूप काटेकोर असलं पाहिजे. विरोधी नेताच पोरकटपणा करत असेल तर अवघा विरोधी पक्ष धुमाकूळ घालेल, सभागृह बंद पाडेल. पण संसदीय लोकशाहीमध्ये त्याचा काडी मात्र उपयोग होत नसतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच पृथ्वीराज चव्हाण त्या गोष्टीकडे लक्ष वेधत आहेत. संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची जी जबाबदारी असते, ती जबाबदारी पार पाडण्यात आणि विरोधी पक्षाची योग्य भूमिका बजावण्यात काँग्रेस पक्ष तोकडा पडतोय, असं ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, तेव्हा ते सांगतायत राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता म्हणून संपूर्णपणे नाकर्ते आणि नालायक ठरलेले. अर्थात नाकर्ता आणि नालायक हे माझे शब्द आहेत, पृथ्वीराज चव्हाण यांचे शब्द नाहीत. पृथ्वीराज चव्हाण ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला असे शब्द ते बोलणार नाहीत. पण ज्या माणसाला विरोधी पक्षाचा नेता म्हणून जबाबदारी पूर्ण पाडता येत नाही किंवा योग्य दिशेने विरोधी पक्षाचं राजकारण घेऊन जाता येत नाही, तो तिथे निकम्मा ठरतोय असं म्हणणं म्हणजेच नालायक आणि नाकर्ता आहे. पृथ्वीराज चव्हाणांचे शब्द नाहीत, पण त्यातला आशय मी सांगतो तोच आहे. आणि म्हणून मी त्याला जयराम रमेश यांच्या पुढे टाकलेलं पाऊल म्हणतोय. जयराम रमेश साळसूद शब्दामध्ये, साजूक शब्दामध्ये बोलले होते. त्यापेक्षा थेट राहुल गांधी हे नाकर्ते आहेत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. त्याचा अर्थ सरळ आहे की निदान काँग्रेस नाही, पण काँग्रेसचा मित्र असलेल्या बाकीच्या पक्षांनी तरी ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि राहुल गांधींना बाजूला केल्याशिवाय देशाच्या विरोधी राजकारणाला तरुणोपाय नाही, हेच पृथ्वीराज चव्हाण यांना सांगायचे. पण लक्षात कोण घेतो मित्रांनो? लक्षात कोण घेतो? फरक असा असतो ना मित्रांनो,
की तुम्ही अत्यंत हुशार मुलगा जो वर्गातला आहे, मेरिट लिस्ट मध्ये येणारा आहे, मेरिट मधला टॉपर आहे, त्याच्या समोर वर्गातला सगळ्यात ढ मुलगा हा प्रतिस्पर्धी म्हणून उभा केलात, तर तो त्या टॉपरला मागे टाकू शकत नसतो. निदान 4थ्या 5व्या 7व्या नंबर येऊ शकेल अशा विद्यार्थ्याला टॉपरच्या स्पर्धेत उभा करावा लागतो. पण ज्याची समजूतच बालिश आहे, विरोधी पक्षाला एक गोष्ट कळली पाहिजे की तुमच्या समोर मोदी हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आज सुद्धा वेगवेगळे हे ओपिनियन पोल घेणारे किंवा राजकारणाचा अभ्यास करणारे निरीक्षक सांगतात की एनडीएमध्ये इतर पक्ष जे आहेत हे मोदींबरोबर राहतात. याचं कारण असं की त्यांच्या पक्षाला एनडीए मध्ये राहिल्यामुळे जी 10-12% अधिकची मतं मिळतात ती मोदींच्या लोकप्रियतेवर मिळतात. म्हणजे त्या पक्षाला जी मतं मिळतील त्यामधली 10-15% मतं ही केवळ मोदींच्या सोबत आहेत म्हणून मिळतात. त्यांनी मोदींची साथ सोडली, भाजपची साथ सोडली आणि राहुल गांधींबरोबर विरोधी पक्षात इंडी आघाडीत गेले तर ती 10-12% मतं कमी होती. हीच तर गंमत आहे की राहुल गांधी ज्या आघाडीत असतात त्या आघाडीची मतं कमी होतात. केवळ राहुल गांधींबरोबर राहिलात म्हणून मतदार त्या प्रादेशिक लोकप्रिय पक्षापासून दूर होतो आणि मोदींबरोबर गेलं तर त्याच पक्षाचा जो काय बेस आहे त्याच्यापेक्षा अधिकचा बोनस म्हणून मतं मिळतात. आणि म्हणूनच नितीश कुमार असतील, चंद्रबाबू नायडू असतील, हे 2019च्या निवडणुकीत फटका खाल्ल्यानंतर परत मोदींच्या आश्रयाला आले आणि परत यशस्वी होऊन गेले. पृथ्वीराज चव्हाण नेमक्या त्या गोष्टीकडे बोट दाखवत आहेत की विरोधी पक्षाला मतदार मिळवायचा असेल तर अत्यंत जबाबदारीचं विरोधी राजकारण केलं पाहिजे. सरकारला मुद्द्यावर खिंडीत गाठलं पाहिजे. उडाणटप्पूपणा करून लक्षवेधी काहीतरी करून पोरकटपणा दाखवून टाळ्या मिळवून मतं मिळत नसतात. आणि म्हणून विरोधी पक्षाचं राजकारण राहुल गांधींच्या हातून काढून घेणं आवश्यक आहे. त्यांच्यापेक्षाही अधिक विरोधी पक्षाला यशस्वी करू शकणारे नेते काँग्रेसमध्ये आणि इतर पक्षातही आहे. पण त्या सगळ्याला राहुल नावाचं ग्रहण लागलेलं आहे. हेच पृथ्वीराज चव्हाणांना सांगायचंय. पण लक्षात कोण घेतो मित्र? समस्येला हात लावायचा नाही, समस्येवर बोलायचं नाही, आजाराचं निदान करायचं नाही आणि आजार बरा करून दाखवा. विचार करा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.